धंतोली परिसरात अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। अँटी ड्रग्ज टास्क फोर्स आणि धंतोली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत एमडी अंमली पदार्थासह एका आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई 17 डिसेंबर रोजी दुपारी 4:30च्या सुमारास करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे अँटी ड्रग्ज टास्क फोर्स आणि धंतोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे। 17 डिसेंबर रोजी एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित आरोपीला ताब्यात घेतले। झडती दरम्यान आरोपीकडून एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून धंतोली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत। या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती अँटी ड्रग्ज टास्क फोर्सचे पोलीस उपनिरीक्षक यांनी दिली आहे। धंतोली पोलीस स्टेशनचा स्टाफ व अधिकारी व आमचा स्टाफ असे विशेष अंमली पदार्थाच्या विशेष मोहिमेअंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना सदरचा इसम हा संशयितरित्या आढळून आल्यामुळे तेथे शासकीय पंच वगैरे बोलून सदरची कारवाई करून धंतोली पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 504 कलम 8 क 22 ब एनडीपीएस ऍक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास आम्ही करत आज रोजी सदर आरोपीचा PCR घेत आहोत। आरोपीचं नाव आहे उमेश माणिक रामटेके, हा नवी कामठी येथे राहतो, नागपूर येथे, आणि सदरची एमडी हे 51.5 ग्रॅम सापडलेली मिळून आलेली आहे, पंचासमक जप्त करण्यात आलेली आहे। याचा एक गुन्हा दाखल आहे असं न्यू कामठी पोलीस स्टेशन येथे असं एक आहे माहिती। आता पत्रव्यवहार करत आहोत मी त्याच्याबद्दल। यामध्ये अजून आरोपींच्या सहभाग असू शकते का असं माहिती? अजून आरोपी बढू शकते का? हे तपासांतर्गत जो होईल त्याच्याअंतर्गत करू आपण कारवाई। धंतोली परिसरात झालेली ही कारवाई अंमली पदार्थाच्या विरोधातील पोलिसांच्या कठोर भूमिकेचे द्योतक मानले जात आहे। पुढील तपास धंतोली पोलीस करीत आहेत।